नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपल्याला बनवायचं आहे मटणाचा मसाल्याचं वाटण। तर काय होतं, प्रत्येकाची वाटण करण्याची पद्धत जी असते ती फार वेगळी असते। तर आमची कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा जो बनवतो तर त्याचं वाटण करण्याची काय पद्धत आहे, चला तर मग आपण बघूया। तर इकडे गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे तापत, आणि तापल्यानंतर मग याच्यामध्ये 1 चमचाभर तेल घातलेला आहे। मोठा कांदा घेतलेला आहे, उभा कापून घेतलेला आहे, कांदा घातलेला आहे मी कढईमध्ये। आता आपल्याला इकडे मसाला वेलची मधली जी हिरवी वेलची आहे तर ती इकडे मी 2 घातलेले आहेत। शिवाय लवंगा घेतलेल्या आहेत, 5-6 लवंगा घेतलेल्या आहेत। मसाला वेलचीचा 1 तुकडा घेतलेला आहे, दालचिनीचे 2 तुकडे घेतलेले आहेत। शिवाय तमालपत्री घेतलेली आहे, आणि सुकं खोबरं जे आहे ते 2 वाटी घेतलेलं आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे सगळं जरा चांगलं भाजायचं आहे। आता इकडे स्टीलची कढई जास्त जाड नसते ना, हलकी असते, त्याच्यामुळे काय होतं, धूर पटकन होतो। आता याच्यातलं जे आपण साहित्य घातलं ते करपत नाहीये, पण धूर आपल्याला जास्त दिसतो। तर आता याच्यामध्ये आपल्याला 20 ते 25 लसणाच्या कळ्या घालायच्या आहेत, आणि खसखस घालायची आहे। चांगली वाटीभर आपल्याला खसखस घालायची आहे, आणि वाटीभर पांढरे तीळ घालायचे आहेत। याच्यामध्ये आलं सुद्धा घालायचं आहे, आणि पुदिना, कढीपत्ता, कोथिंबीर हे सुद्धा घालायचंय। आता आपल्याला काय करायचंय, कढई पण स्टीलची आहे आणि तापलेली पण असते, तर याच्यामुळे वाटण आपलं जे आहे ते चांगलं भाजलेलं आहे। गॅस आपण बंद करूया। आणि प्रत्येकाची वाटण बनवण्याची पद्धत वेगळी असते, मग त्या पद्धतीने ते सांबर रस्सा सुकं होत असतं। तर आमच्या कोल्हापूरला ना अशा पद्धतीचं वाटण आम्ही बनवतो। तर तुम्हाला नक्की आवडेल। जर आवडलं तर आपल्या चॅनलला प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा। आणि हे वाटण जे आहे हे आता टोटली थंड झालेलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, मिक्सर जारमध्ये हे वाटण घालायचं, आणि पहिल्यांदा आपल्याला बिना पाणी घालता आपल्याला काय करायचं आहे, हे वाटण फिरवून घ्यायचं, आणि मग याच्यामध्ये हलकं कोमट झालेलं पाणी आपल्याला घालायचं आहे। आणि मग आपल्याला वाटण एकदम बारीक असं गुलगुलीत करून घ्यायचं आहे। मग आपल्याला रस्सा सुकं जे असतं ते अप्रतिम होतं। तुम्हाला नक्कीच आवडलं असेल तर तुम्हाला कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा जर करायचा असेल आणि सुकं करायचं असेल तर नक्कीच हे वाटण बनवा, आणि तुम्हाला हे वाटण कसं वाटलं नक्की सांगा। चला तर मग काळजी घ्या, आणि तुम्ही नक्की हे वाटण बनवून पहा। बाय बाय।